10thला 97.60% आलेले आहेत. सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांचे आभार मानते की त्यांच्याच योग्य मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळे मला हे यश प्राप्त झाले. मी 8वी 9वी 10वी 3 वर्ष या ट्युशनमध्ये होते आणि या क्लासमध्ये शिकल्यामुळे मला खूप मदतही झाली. येथे फक्त शिक्षकांनी सर्व विषयांचे ज्ञान दिले नाही तर आत्मविश्वास आणि आत्मसमर्पणाची भावनाही दिली. ट्युशनमध्ये आमचे खूप फ्रेंडली वातावरण असायचं, त्यामुळे प्रत्येक अडीअडचणी आम्ही कोणताही संकोच न बाळगता शिक्षकांशी शेअर करू शकत होतो. आणि मी जेथे कुठे कमी पडत होते तेथे मला अजून त्या गोष्टीवर भर देण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन दिले. मला एखाद्या टेस्टला जर का कमी मार्क आले तर शिक्षकांनी माझा आत्मविश्वास ढासळू दिला नाही. उलट तू अजून प्रयत्न कर, अजून पुढच्या वेळी जास्त चांगले प्रयत्न कर असंच त्यांनी मला सांगितलं. यावरून मला एक चांगली शिकवण मिळाली ती म्हणजे माणूस जोपर्यंत स्वतः प्रयत्न करायचं थांबत नाही तोपर्यंत तो कधीच अपयशी ठरत नाही. त्यामुळे माणसाने नेहमी प्रयत्न करत राहावे आणि मी त्यांची हीच शिकवण पुढे नेहमी भविष्यात ठेवून अशाच जिद्दीने प्रयत्न करेन आणि क्लासचं शिक्षकांचं नाव नक्की मोठं करेन. धन्यवाद. नमस्कार, मी श्रावणी काळे. मी प्रबोधिनी प्रशालेची विद्यार्थिनी. मला इयत्ता 10वीमध्ये 97.60 इतके गुण प्राप्त झाले. मी ज्ञानज्योती क्लासेसमध्ये 9वी व 10वीसाठी क्लास लावला होता. इथे प्रत्येक विषयासाठी विविध शिक्षकांनी मार्गदर्शन केले आणि आमचे जे अडचणी असतील त्या देखील आमच्या सॉल्व्ह केल्या आणि शेवटच्या काळामध्ये भरपूर प्रश्नपत्रिकांचा सराव देखील घेतला. विविध प्रश्नपत्रिकांचा सराव करून ज्या चुका होतात त्या चुका देखील आम्हाला समजल्या व त्यात दुरुस्ती करून बोर्डाचे जे पेपर असतात त्यामध्ये पेपर सॉल्व्ह करताना जास्तीचं वेळेचं नियोजन कसं करायचं, चुका कशा टाळायच्या आणि प्रेझेंटेशन पेपरचं कसं असलं पाहिजे हे देखील कळालं. आणि शिक्षकांनी ज्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळं मार्गदर्शन केलं आणि आमच्या ज्या चुका होत्या त्या देखील आम्हाला सांगितल्या. त्यामुळं पेपर सोडवताना बोर्डाच्या पेपरचं काही टेन्शन पण नाही आलं आणि बोर्डाचे पेपर नॉर्मलच वाटले. आपले नेहमीचे पेपर कसे सोडवतो त्यापेक्षा अजून सोपे वाटले आणि वेगवेगळं मार्गदर्शन केल्यामुळे देखील इतकं मला यश मिळालं. आणि खरंच इथे क्लासेसचे मी मनापासून आभार मानते कारण त्यांच्यामुळेच मला इतकं यश मिळालं. त्यामुळे शाळेने व पालकांनी देखील मला यामध्ये मदत केली आणि इथे ज्ञानज्योती क्लासेसने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार. नमस्कार, मी पूर्वा पुजारी. मला 10thमध्ये 97% आहेत. माझं आधीचं शिक्षण मराठी मीडियममधनं झालं. मी 5thपासून ज्ञानज्योती क्लासेसमध्ये आहे. मला माझं मराठी असल्यामुळं मला मॅथ्स थोडं हार्ड जात होतं. मॅथ्स सायन्स हार्ड जात असल्यामुळे जेव्हापासून क्लासेसमध्ये आले तेव्हापासून हळूहळू स्कोरिंग जसं वाढत गेलं तसं कॉन्फिडन्स वाढत गेलं. एकदा माणसाचं कॉन्फिडन्स वाढत गेलं की माणसाला अभ्यासात आवड निर्माण होते आणि त्यात कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी क्लासेसमधले सगळेच टीचर्स खूप आपल्याला मोटिवेट करतात की हां तू जर एकदा करायला लागली तर होणार, तू प्रयत्न कर. असं जर कोण मोटिवेट करणारं असेल तर आपल्याला प्रयत्न करायला कधीच असं कमी वाटत नाही. त्यासाठी क्लासेस जेवढं काही आम्ही सगळेच विद्यार्थ्यांनी जेवढे मार्क्स घेतलेत आम्ही जे फक्त क्लासेसमध्ये शिकवणच नाही म्हणजे संस्कार घरासारखं एकदम फिलिंग. कधी असं वाटलं नाही की बाबा टीचर्स आहेत कसं विचारावं काय नाही. कोणतं पण डाऊट असेल कशा पण प्रकारचं डाऊट असेल तर मनात जे म्हणजे विद्यार्थ्यांनी शिकावं पण मनात जर शंका ठेवून शिकलं तर ते शिकण्याला काही अर्थ नाही. मनात न शंका होता प्रत्येक कॉन्सेप्ट जर क्लिअर करून घेतली तर त्याच्यावर कशा पण प्रकारचा जर प्रश्न विचारला तर त्याचं आपल्याला कसं पण अवघड विचारलं तरी उत्तर देता येतं. त्यामुळं एकच की कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी टीचरांना विचारा त्यांनी प्रत्येक कशा पण प्रकारचे कॉन्सेप्ट असेल तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करून देतात. त्यामुळं घाबरायची काहीच गरज नाही. एकदम फ्रीली आहेत सगळे टीचर्स. इथं फक्त म्हणजे या बसा जावा असं नाही, विचारतात की कळालं का, शिकली का, किती होमवर्क केलं का, सगळ्या प्रकारचं तुम्हाला तुमच्याकडं पूर्णपणे लक्ष दिलं की फक्त जे अभ्यास करतात त्यांच्याकडेच लक्ष दिलं असं नाही. प्रत्येक जो अभ्यास करत नाही त्याच्यापासून जो अभ्यास करतो त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळं क्लासेसमुळं आत्तापर्यंत आम्ही जे विद्यार्थ्याच्या स्टेजवर आहे किंवा जे आमच्यामध्ये कॉन्फिडन्स आले ते सगळं क्लासेसमुळं झालेलं आहे. त्यामुळं मी सगळ्या टीचरांचं थँक्यू म्हणते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव वैदेही शंभर आहे. मी सेवा स्कूलमधून आहे. मला 10वीमध्ये 96.4% आहेत. यामध्ये यशाचे मार्गदर्शन आणि मला सपोर्ट करण्यामध्ये फॅमिली व टीचर्स आणि होते. म्हणजे टीचर्सने आम्ही ज्ञानज्योती क्लासेसमधून आम्हाला खूप सारा सपोर्ट मिळाला. टीचर्स खूप हेल्पफुल आहेत. फॅमिली कधी असं कोणाशी मधून अकवर्ड वाटलं नाही. फॅमिलीचा सपोर्ट पण तेवढाच होता. आणि जे मला यश प्राप्त झाले आहे ते म्हणजे हार्डवर्क्स, कन्सिस्टन्सी आणि टीचरला सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो का स्टुडंटच्या लाईफमध्ये आणि तो इथे मला मिळाल्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि या यशाच्या पॉईंटवर पोहोचला असं वाटतं की येस इट्स इज अ सक्सेस.
थँक्यू. इथे उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. वर्षभर आपल्याला काही गोष्टी ऐकाव्या लागलेल्या आहेत. 10वी आहे, अभ्यास कर. म्हणजे जणू काही 10वीमध्ये इतर कुठल्याही गोष्टीला वेळ द्यायचाच नसतो असं आपण वर्षभर ऐकत आलेलो आहे. घरी असेल नाहीतर दारी असेल, ट्युशनमध्ये सुद्धा तेच. अभ्यास कर. त्या सगळ्याची सांगता आहे आज. म्हणजे 10वीच्या अभ्यास कर या म्हणण्याची सांगता आहे आणि नव्याची सुरुवात आहे. आता पुढच्या करिअरसाठी अभ्यास कर असा आता बदल होईल. 10वी हा शब्द त्याच्यातून निघून जाईल. त्या सगळ्या गोष्टींची एका अर्थाने सांगता आणि प्रारंभ असा हा आजचा दिवस आहे. या विशेष सोहळ्यासाठी सोहळा कोणता आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण वर्षभर जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीला जे एक चांगलं फळ आलेलं आहे ते साजरं करावं असं आहे. आणि त्यासाठी आपण आज इथे सर्वजण जमलेलो आहोत. मी मंचावरील सर्वांना नम्र विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करावी. मॅडमना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री संजय कुमार सिद्धूल सर, आदरणीय कुलकर्णी सर, जोशी मॅडम, प्रसाद मॅडम, सगळा माझा स्टाफ आणि उपस्थित असलेले सगळे लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकवर्ग. दरवर्षीप्रमाणे एक घरगुती कार्यक्रम ज्याला आज वेगळं नाव दिलं होतं की कौतुक सोहळा. हा कौतुक सोहळा दरवर्षी अगदी आनंदाने साजरा करतोय. ज्या माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनी वर्षभर खूप मेहनत घेतली आहे, कष्ट घेतली आहे, त्यांना मारायला मी कमी पडलो नाही, रागवायला कमी पडलो नाही, त्यांनी अभ्यास करायला पण कमी केला नाही आणि आज एक खूप छान खणखणीत रिझल्ट क्लासचा जो आपण म्हणू तो आज इथे येतो. जेव्हा सरांनी क्लास चालू केले तेव्हापासूनचा हा ग्रोईंग इंडेक्सचा एक ग्राफ आहे आणि ह्या वर्षी पण मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा खूप चांगला रिझल्ट माझ्या विद्यार्थ्यांनी आम्हाला दिला आहे. त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि ह्या वर्षी क्लासमध्ये 80 विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये होते, तिन्ही बॅचेसमधून. आणि सांगायला खूप आनंद वाटतो की त्यातल्या 45 मुलांना अबो 85% मार्क्स आले. म्हणजे दरवर्षी तो मोर दॅन 50%, 60% अबो 85 असतं, तर तेही यावर्षी आपण मेंटेन केलं. नुसतं ते मेंटेन केलं नाही आहे, तर यावर्षी संस्कृत विषयात 99चा हायेस्ट आहे, सायन्सला 99 हायेस्ट आहे, मॅथ्सला टॉपर 99चा आहे, इंग्लिशला 96 आहे, SST 96 आहे, SST 99. म्हणजे सगळ्या विषयामध्ये जवळपास 99चा आपल्याकडे हायेस्ट आलेला आहे. तेवढाच नाही तर आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळांमध्ये खूप चांगलं रँकिंग दिलं आहे की जे दरवर्षी शहरातल्या ज्या नामवंत शाळा आहेत त्या शाळांचे टॉपर्स आपल्या क्लासमधून येतात. असे नाही आहेत की ही मुलं आधीच खूप हुशार आहेत, आधीपासून त्या शाळांमधले रँकर आहेत. ते जेव्हा क्लासला जॉईन झालेत, काही 8वीला, काही 9वीला, काही 10वीपासून आलेले आहेत. आणि मला वाटतं पूर्वासारखी स्टुडंट आहे ती तर 5वीपासून आहे आपल्याकडे. तर हा विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगला ग्रोथ झाला आणि शाळांमध्ये पण ही विद्यार्थी जे आहेत ते टॉपर्स राहिलेले आहेत. त्यामुळे मला असं अभिमानाने सांगायला लागतं की आनंद होतो आहे. आणि ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये यावर्षीसुद्धा आपल्या क्लासचा टॉपर आहे, ती आहे श्रावणी काळे. त्यानंतर हरिबाई शाळेमध्ये अंतरा सेकदार आहे,
आणि नक्षत्राचा पण मी इथं उल्लेख करेन. ह्या 2 विद्यार्थिनींचं मला कौतुक करायचं आहे वेगळ्या पद्धतीनं काम. तर त्यांचे जे मार्क्स आहेत ना ते प्युअर मार्क्स आहेत. ते कुठल्याही ड्रॉइंगचे किंवा चित्रकलेचे, डान्सचे वाढवून आलेले नाही आहेत. आणि ते जर वाढवून आले असते तर ह्या दोघीजणी शाळेमध्ये टॉप राहिल्या असत्या. पण आज अंतरा हरिकोमध्ये दुसरी आहे. त्यानंतर पूर्वा पुजारी मेंढा शाळेमध्ये ही विद्यार्थिनी तिसरी आली आहे. गोमटे सायतोडे हा भारतीय विद्यापीठामध्ये तिसरा आलेला आहे. आणि एक खूप छान आनंदाने, आणि तो विद्यार्थी जेव्हा इथं बक्षीस घ्यायला येईल तर मी त्यावेळी त्याचा उल्लेख करीन वेगळा. समर्थ बिराजदार म्हणून हा विद्यार्थी आहे. तर हा वसुंधरा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याचा भाऊ आहे तुकाराम बिराजदार. दोघेही 10वीला आपल्याकडे होते. गावातनं आलेली मुलं इथे रूम करून राहत आहेत. आणि मला वाटतं मी एकदा पालक सभेत पण सांगितलं ह्याबद्दल. रूम करून राहतात मोठ्या भावाबरोबर. गावाकडून डबा येतो रोज सकाळी 8:30 वाजता स्टेशनला रेल्वेने. आणि मग तुकाराम समोरचं जाऊन सायकलीवर डबा घेऊन येणार 8:30 वाजता. तो डबा सकाळ संध्याकाळचा येतो. तो संध्याकाळपर्यंत पुरवायचा. असे हे विद्यार्थी वर्षभर इथं राहिलेले आहेत. आणि शनिवार रविवारी अशी सुट्टी सोडून आली की त्यातले 1-2 जण घरी पडायचे. आणि मग मी ओढायची आणि मी शिक्षा पण करायची. तर मी 1-2दा विचारलं थांबून काय काम आहे. तर म्हटलं गावामध्ये पेरणी चालू आहे, वांगी तोडणी चालू आहे, फवारणी चालू आहे. म्हणजे नुसतं क्लास बंद करून घरी बसत नाही आहे, तर शेतामध्ये वडिलांना मदत पण करतात. आणि आज हा विद्यार्थी 91% मिळवून वसुंधरा शाळेत पहिला आला. त्याचबरोबरीनं वैदेही गायकवाड ही सेवा सदन शाळेत म्हणजे माझी शाळा, तर त्या शाळेतनं ती दुसरी आली आहे. तर सगळ्या ज्या नामांकित शाळेत त्यातले टॉपर्स आपण दिलेले आहेत. नुसते टॉपर्स नाही दिलेले आहेत, तर जे विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत तर त्यांचे नक्कीच मार्क जे आहेत ते मार्क वाढलेले आहेत. त्यांना फक्त असं गोकंपट्टी करून अभ्यास करा असं नाही, तर त्यांच्यामध्ये खूप चांगला बदल प्रत्येक वेळेस वेळोवेळी बोलून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणलं. काही काही गोष्टी वर्षभरात तिथं बसलेल्या मुलांच्या बाबतीत आठवतात. पार्थ आहे, पार्थ कोर्टीकर, खूप ओरडलं आहे त्याला. शौर्य भिसेनला खूप ओरडलं आहे. तर असे काही विद्यार्थी आहेत. आणि मग त्यावेळेस सोडल्यानंतर त्यांनाही वाईट वाटायचं. पण आज त्यांचे मार्क आणि त्यांची प्रगती बघून एक समाधान वाटतं. आणि त्यांनाही आम्ही ओरडल्याचं वाईट वाटत नाही. हक्काने म्हणतात तुम्ही ओरडले तर आम्हाला काही वाईट वाटत नाही. तर असं एक नातं आहे. एक कुटुंब जसं असतं तसं कुटुंब आपण इथं निर्माण केलं. आता ही मुलं इथून पुढच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसला जातील. काही इंजिनिअरिंगला जाणार आहेत, काही मेडिकलला जाणार आहेत, काही डिप्लोमाला जातील. त्यातले काही आर्ट्सला पण जाणार आहेत, काही कॉमर्सला पण जाणार आहेत. तर आत्ता जसं यश मिळवलेलं आहे तसंच यश पुढच्याही आयुष्यात मिळवायचं आहे. वर्षभर किंवा त्याही आधीपासून जेव्हा आपलं बॉन्डिंग आहे हे बॉन्डिंग असंच राहिलं पाहिजे. आणि जेव्हा केव्हा आमची गरज लागेल तर आम्ही सगळे शिक्षक इथं तुमच्यासाठी आहोत. हे परिवार निर्माण झाला आहे तर आपलं नातं अतूट असणार आहे, त्यात वाढ नाही. तर फार काही न बोलता माझे 2 शब्द मी इथं सांगते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्यांच्या शुभ हस्ते या सर्व गुणवान विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळणार आहे त्यांचा परिचय मी करून देतो. त्यांचं पूर्ण नाव आहे प्राध्यापक संजीव कुमार स्वामीदास सिद्धू. आपल्या इथे सोलापूरचेच आहेत राहणारे. शालेय शिक्षण त्यांचं कोचन प्रशालेत झालेलं आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण पदवीपर्यंत म्हणजे BSc फिजिक्स त्यांनी केलं. BSc फिजिक्सपर्यंत आपल्या दयानंद महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर MSc फिजिक्स करण्यासाठी ते पुणे युनिव्हर्सिटीत गेले. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये MSc फिजिक्स पूर्ण केलं त्यांनी. त्यानंतर भौतिकशास्त्र याच विषयातून म्हणजे फिजिक्समधूनच सेट उत्तीर्ण केलं आणि आपल्या इथल्या वीर तपस्वी चंद्रवीर शिवाचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय याच्यातून शिक्षणशास्त्र या विषयातच B.Ed पूर्ण केलं. सध्या ते वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिथे
फिजिक्स विषयाचेच प्राध्यापक आहेत. याही आधी संगमेश्वर महाविद्यालयात होते, त्यानंतर सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयात होते. 11वी-12वीला सुद्धा त्यांनी शिकवलेलं आहे आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवलेलं आहे. आणि याशिवाय त्यांनी काही उपक्रम केलेले आहेत, ते फार चांगले. या 10वी ते पदव्युत्तर या दरम्यान ज्यांचं शिक्षण चालू आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी नो युअर सेल्फ, स्वतःला ओळखा, असा एक वर्कशॉप गेले 9 वर्ष त्यांनी घेतलेला आहे. आणि आतापर्यंत त्या वर्कशॉपमधून मार्गदर्शन घेणारे एकूण 1000 विद्यार्थी झालेले आहेत. अनेक ठिकाणी विज्ञान आणि विज्ञान संबंधात असलेल्या किंवा त्याशिवाय सुद्धा अन्य विषयांवरती त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. चंद्रयान 2, चंद्रयान 3, भारताची अंतराळ क्षेत्रातली झेप, मंगलयान, भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा, रमण इफेक्ट, रामानुजन, अशा अनेक विषयांवरती त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. आणि पुण्यामध्ये MSc करत असताना 2 वर्ष विज्ञान भारतीचं काम केलेलं आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठातच डॉक्टर VG भिडे विज्ञान केंद्र या आंतर विद्याशाखीय विद्यार्थी केंद्राची स्थापना आणि उभारणी यामध्ये त्यांचे योगदान आहे. विज्ञान भारतीचे ते आजीव सदस्य आहेत. मराठी विज्ञान परिषदेचे सुद्धा आजीव सदस्य आहेत. याशिवाय भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाने नाभिकीय ऊर्जा व तंत्रज्ञान या विषयावरती एक राष्ट्रीय स्तरावरची निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या 17व्या स्पर्धेमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती 3रा क्रमांक मिळवलेला आहे. शैक्षणिक आणि सहशैक्षणिक उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दयानंद महाविद्यालयाचा श्री स्वानंद धायगुडे स्मृती पुरस्कार हाही त्यांना मिळालेला आहे. असे श्री संजीव कुमार सिद्धूल सर हे आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. वेगवेगळ्या जबाबदाऱ्यावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि सध्या आपल्या या सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह म्हणूनही ते काम पाहत आहेत. अशा सर्व प्रकारच्या जीवनाला आवश्यक असलेल्या क्षेत्रांना स्पर्श करणारे आणि त्याच्यामध्येच राहणारे असे आजचे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. आज सरांमुळे मला एक प्रसंग आठवतो की जो प्रसंग आम्हाला सगळ्याच शिक्षकांना स्वतःचं काम करत असताना खूप मार्गदर्शक ठरतो. सरांचे वडील स्वामीदासजी सिद्धू, म्हणजे माझ्यात आणि त्यांच्यात बरंच अंतर आहे वयाचं, पण आम्ही एकदा एका मैदानात एक रिंगण करून एक 7-8 जण एक खेळ खेळत होतो. खेळाचं नाव होतं आरसा. आता हा खेळ कसा आहे की ज्याच्यावरती राज्य आहे त्यांनी तिथे त्या रिंगणात उभ्या असलेल्या प्रत्येकासमोर जायचं आणि एखादी कृती करायची. आणि जे सगळे उभे त्यांनी आपलं प्रतिबिंब आरशात कसं दिसतं त्याप्रमाणे त्यांनी कृती करायची. आपण करत असतानाच बरोबर, म्हणजे डावा हात आपण वर केला तर जेवढ्या उंचीवरती वर केलेला आहे तेवढ्याच उंचीवरती त्यांनी आपला उजवा हात वर करायचा आणि त्याच पद्धतीने करायचा. असा तो मजेदार खेळ आहे. आणि नेमकं राज्य माझ्यावरती आलं होतं आणि कुणीही आऊट होत नव्हतं. आणि मी कुठेही गेलो आणि कुणासमोरही उभं राहून असं उजव्या हाताने भांग पाडायला लागलो की तो बरोबर डाव्या हाताने भांग पाडायला सुरुवात करायचा. सगळे प्रयोग करून झाले आणि मी स्वामीदासजींच्या समोर जाऊन उभा राहिलो. आणि मी काय केलं, मांजर करतो ना असं करून म्याव करतो तसं मी त्यांच्यासमोर उभा राहिलो. हात असे केले आणि हावभाव बदलले एकदम आणि मांजरीसारखा आवाज काढला अशी मान तिरकी करून. स्वामीदासजींनी सुद्धा सेम तेच केलं. त्यांनी सुद्धा बरोबर असेच हात केले, मान तिरकी केली आणि ते पण माझ्याबरोबर ओरडले म्याव म्हणून. मी म्हटलं स्वामीदासजी आऊट. ते म्हणाले कसं काय, तुझ्याप्रमाणेच मी केलं. म्हटलं आरशातून आवाज येत नाही, फक्त दिसतं.
आणि तुम्ही माझ्याप्रमाणे आवाजही काढलात, तुम्ही बाद झालात. आम्ही शिक्षक आहेत ना, शिकवताना मध्ये मध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये फिरतोच ना, कोण काय काय करतंय बघतो. त्यावेळेला आम्हाला त्या आरशात पडलेल्या प्रतिबिंबासारखी काहीही अपेक्षा नसते. आम्हाला स्वामीदासजींसारखी अपेक्षा असते. त्यांनी नुसतं कॉपी करावं ही इच्छा नसते. त्यांनी काहीतरी ते समजून घेऊन करावं ही फार अपेक्षा असते. आणि खरं सांगायचं तर या बॅचनी, याच्या पूर्वीच्याही बऱ्याच बॅचेसनी हे समाधान दिलेलं आहे. म्हणजे मला 1-2 प्रसंग तर आठवत आहेत की काही विद्यार्थ्यांनी फोन केला, मला हे असं असं चालू आहे आमचं, आत्ता काय करायचं. प्रत्येक गणित माझ्यासमोरही मी घेतलेलं होतं आणि त्याच्यावरून मी सांगत होतो त्यांना की ह्या अँगलनी इंटरसेप्ट केलेला आर्क बघा, दुसऱ्या अँगलनी पण इंटरसेप्ट केलेला आर्क बघा, दोन्ही आर्क सेम आहेत, याचा अर्थ हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत. आणि पुढचं त्यांना पटापट समजायला लागलं की हा आता हे असं करायचं की आपल्याला जे प्रूफ विचारलंय ते होऊन जाते कम्प्लीट. एकदा शेवटच्या दिवसांमध्ये अंतराचा फोन आला होता. ते 4 व्हीलर आणि रिअर व्हीलचं ते गणित आहे ना जुन्या सिलेबसमधलं, ते ती विचारत होती आणि तिला मी थोडं सांगत होतं आणि तिला लक्षात आलं की पहिलं इक्वेशनही मिळालं, दुसरंही मिळालं. आता हे जे समाधान असतं ना शिक्षकाला मिळणारं, हे असं बाजारात मिळत नाही. ते विद्यार्थ्यांना त्याचं नीट आकलन झाले याचं शिक्षकाला मिळणारं समाधान, याची तोड नसते. आणि त्याच्यामुळे मला हे स्वामीदासजींचं तो जो किस्सा आहे, घटना, ती कायम मला आठवत राहते. आणि जेव्हा विद्यार्थी असं काहीतरी समजून घेऊन बोलतात त्यावेळेला मला स्वामीदासजी आठवतात की आरशातून सुद्धा आवाज आला. ते तसं होणं जे आहे ती अनुभूती फार वेगळी आहे. तरी मी माझं फार लांबवलं असतं. मी आता यानंतर आपले श्री शिरीष कुलकर्णी सर यांना विनंती करतो की त्यांनी सिद्धूल सरांचा सत्कार करावा, स्वागत करावं. या सगळ्या सोहळ्याचं आकर्षण केंद्र असलेला कार्यक्रम बक्षीस वितरण. मी यापुढची सूत्र मॅडमकडे देतो. ज्या सोहळ्यासाठी आज आपण इथं एकत्रित जमलोय, तर त्या सोहळ्याची सुरुवात करूया. मी माननीय प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्या लाडक्या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. सगळ्यात पहिल्यांदा मी इथं बोलवेन, जेव्हा इथं मी विद्यार्थ्यांचं नाव अनाऊन्स करेन तर विद्यार्थ्यांच्या पालकांनी यायचे. काही पालकांबरोबर त्यांचे आजी आजोबा पण आवर्जून इथं उपस्थित आहेत. तर आजी आजोबांना पण विनंती आहे की त्यांनी पण आपल्या नातवाच्या सत्कारासाठी स्टेजवर यायचं.
तिसऱ्या प्रिलियम नंतर ट्युशनच्या शिरीष कुलकर्णी सर घरी आले होते. सरांनी नाश्ता केला होता, पोहे खाल्ले होते. पार्थ म्हणाला होता की सर 1-2 दिवसांनी जेवायला या म्हणून. शिरीष सर म्हणाले होते की तुला चांगले मार्क पडल्यावर मी जेवायला नक्की येईन. तुम्ही आता ट्युशनच्या सगळ्या टीचर्सना आमंत्रण देतोय. आमच्या घरी तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही 2 दिवस आधी सांगा आणि सगळ्यांनी जेवण. जे काही तुम्हाला आमच्याकडून ऐकावं लागलं त्याचं सगळं उकटं काढण्याचा हा आता एक 10 मिनिटांचा कालांश आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इथे मनोगत व्यक्त करायचं आहे, कुठलीही भीती न बाळगता अगदी खुल्या मनाने जे तुम्हाला वाटलं ते तुम्ही इथे व्यक्त व्हा. आणि कुणीतरी एक जण लगेच सुरुवात करा, म्हणजे मग सुरू होईल ते. उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी रंगमॅमचा आभार मानतो, कारण की त्यांनी हा कौतुक सोहळा आपल्यासाठी खास आयोजित केला आहे. आणि माझं जे बोलणं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण की थोडा वेळ कमी आहे आपल्याकडं. मी 9वीला या ट्युशनमध्ये प्रवेश घेतला. प्रवेशासोबतच माझ्यामध्ये विविध बदल होऊ लागले. सकाळी लवकर उठणे, बरोबर वेळेवर ट्युशनला जाणे, त्यानंतर नियमित अभ्यास करणे व कॉम्पिटिशनमध्ये राहणे. मी शिस्तबद्ध झालो आणि आता माझे पण जेवढे पण मार्क आहेत, पर्सेंटेज आहेत, तसंच मी पूर्ण शैर्य किंवा त्यांना शिक्षकांनाच मी कारणीभूत मानतो. विज्ञानमध्ये डेफिनेशन पाठ करण्याची भीती आहे. जर ते केले नाही तर रंगमॅमची छडीची भीती मला होती. त्यानंतर जर इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाले तर शिल्पांना सगळ्यांच्या समोर आम्हाला काय बोलतील याची पण भीती होती. जर ट्युशनमध्ये उशिरा आलो आणि काय कोणतेही गणित सोडवता आलं नाही तर कुलकर्णी सर आम्हाला काय म्हणतील किंवा सगळ्यांच्या समोर रागवतील का ह्याची देखील भीती होती. आम्हाला प्रसाद सरांमुळं मॅथ्सची खूप गोडी लागली होती. त्यानंतर गोखले मॅमच्या तासाला जर पाठांतर झालं नाही तर त्यांच्या बुक्यांची मला भीती होती. तर या सर्वांमुळेच माझी इथंपर्यंत प्रगती झाली आहे. या शिक्षकांकडून मला शिकायला भेटलं. 10वीमध्ये एवढे चांगले त्यांच्यामुळेच पर्सेंटेज पडेल. शिकायला भेटले हे माझं भाग्य आहे. माझ्या यशामध्ये माझ्या आईवडिलांचं देखील खूप मोठं हात आहे. माझी आई दिवस रात्र माझ्यासाठी मेहनत घेतली आहे. तसंच बाबांनी पण मला सकाळी ट्युशनला सोडणं आणणं केलं आहे. मी पुजारी सरांना पण भरपूर त्रास दिला आहे. त्यांना देखील प्रत्येक वेळी ते क्वेश्चन पेपर मागायचो. त्यांनी देखील मला भरपूर मदत केली. शेवटी सर्व शिक्षकांचा आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, माझं नाव श्रेया संतोष कुलकर्णी. माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी, आदरणीय शिक्षक व शिक्षकवृंद व पालकवर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथे सत्कार समारंभासाठी जमलेलो आहोत. मी या निमित्ताने आज मी 2 शब्द बोलू इच्छिते. कोरोनानंतर मी अभ्यासामध्ये थोडी मागे पडलेले, त्यामुळे आईबाबांनी ट्युशन लावायचं ठरवलं. आपला क्लास नावाजलेला असल्याने आम्ही तिथं ट्युशनमध्ये ॲडमिशन घेतली. मी 8वीमध्ये असताना ट्युशन लावली. मला ट्युशनचा पहिला दिवस
खूप नीट आठवतो. त्या दिवशी मॅथ्सचा तास होता आणि आम्हाला प्रसाद सर शिकवायला आले होते आणि त्यांनी मॅथ्स खूप सोप्या पद्धतीने शिकवलं, ज्यामुळे मला मॅथ्स आवडू लागलं. आणि क्लासमधलं हसतं खेळतं वातावरण बघून मला खूप क्लासला येऊ वाटू लागलं. क्लासमध्ये येऊ वाटलं. प्रसाद सरांमुळे मला मॅथ्स जरा जास्त आवडू लागलं. त्यांनी खूप छान शिकवले. अशा त्या सर्व शिक्षकांच्या सहवासात 8वी-9वीचं वर्ष कसं निघून गेलं मला कळलंच नाही. व आता 10वीचं वर्ष आलं. 10वी म्हणजे आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाचा टप्पा आणि त्याबद्दल मनात भीतीही होतीच. पण सर्व शिक्षकांनी ती आमच्या मनातली भीती काढून टाकली होती. जोशी मॅडमनी इंग्लिश हा विषय खूप छान शिकवला व आमचं ग्रामर पक्का करून घेतलं. जाधव सरांनी हिस्ट्री जॉग्राफी खूप छान शिकवलं व त्यामुळे मला हिस्ट्री जॉग्राफी आवडू लागलं. रंगम मॅडमने नेहमी आम्हाला मोटिवेट केलं व इम्पॉर्टंट पॉईंट्स मार्क करून दिले, ज्यामुळे आम्हाला उत्तर लक्षात राहील आणि नेहमी आमची काळजी घेतली. ज्याप्रमाणे प्रसाद सरांनी मला मॅथ्सची गोडी लावली, त्याचप्रमाणे शिरीष सरांनी माझ्याकडून मॅथ्स हे पक्का करून घेतलं. आम्ही खूप शिरीष सरांचा ओरडा खाल्ला, पण त्यांच्यामुळेच आज मला मॅथ्समध्ये 99 मार्क्स पडले. गोखले मॅडमनी सुद्धा खूप छान संस्कृत करून घेतलं माझ्याकडून. जेव्हा कधी क्लासमध्ये मॅडम असायच्या, नीता मॅडम असायचे, आम्ही कितीही गोंधळ केला तरी त्यांनी आम्हाला कधीच ओरडलेले. मी आपल्या ट्युशनला कधीच विसरणार नाही. इथे मला भेटलेले मित्रमैत्रिणी, येथील शिक्षक व येथील सर्व आठवणी मला नेहमी लक्षात राहतील. मी सर्व शिक्षकांचे नेहमी ऋणी राहील. थँक्यू. मी श्रावणी साखरकर विज्ञान प्रबोधिनी प्रशालेमध्ये शिकत होते. 9वीमध्ये येताना सायन्स आणि मॅथ्सची माझ्या मनात भीती होती. सायन्स मॅथ्स अवघड आहे असं वाटत होतं, पण इथे आल्यापासून त्याची भीती कमी झाली आणि त्याबद्दल गोडी वाटू लागली. सर्व शिक्षकांनी त्यांचे विषय आम्हाला खूप सोपे आणि आम्हाला आवडतील अशा पद्धतीने शिकवले. 9वीमध्ये सकाळी 6:30ला ट्युशन असायची आणि पहिला तास आमच्या वर्गावर शिरीष सरांचा असायचा. त्यामुळे सरांच्या भीतीमुळे आम्ही सर्वजण लवकर यायचो. त्यामुळे आम्हाला शिरीष सरांमुळे आम्हाला ती एक चांगली सवय लागली आणि शिस्त लागली. मग 9वीमध्ये चांगले मार्क आणि एक कॉन्फिडन्स घेऊन आम्ही 10वीमध्ये आलो. 10वीच्या वेकेशनचा आम्हाला खूप फायदा झाला. 10वीमध्ये कसा अभ्यास करायचा, कुठल्या स्ट्रॅटेजी वापरायचा, हे सगळं आम्हाला वेकेशनमध्ये कळालं आणि त्या सर्वांचा वापर आम्ही पूर्ण वर्षभर केला. इथे होणारे टेस्ट, त्यांचे रिझल्ट याचासुद्धा आम्हाला 10वीच्या परीक्षेसाठी खूप मोठा फायदा झाला. इथं होणारे प्रत्येक MCQ टेस्ट, त्यातले बरेचसे MCQ आम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये बघायला मिळाले. त्यामुळे एकूणच मी आता मला जेवढे आता मार्क पडले आहे त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा जेवढा वाटा आहे तेवढा शिक्षकांचा आहे असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार, मी पूर्वा पुजारी. आजच्या विशेष प्रसंगी बक्षीस वितरण समारंभात तुमच्यासमोर काही माझे विचार मांडू इच्छिते. आम्हा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आमच्या क्लासने ठेवला व तुम्ही सर्व पालकांनी इथे येऊन आम्हाला खूप प्रेरणा दिली, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. फक्त एक पेन, एक खडू, एक फळा, एक कागद वापरून जगाच्या कानाकोपऱ्यातील ज्ञान क्षणात आमच्या समोर ठेवले. आयुष्यभर पुरेल अशा अनुभवाची व संस्काराची शिदोरी दिली अशा आदरणीय शिक्षकांसाठी मी एक छोटी कविता सादर करू इच्छिते. प्रत्येक शिक्षाच्या वाटेवरती गुरु तुमच्यासारखेच भेटावेत. प्रत्येक शिष्याच्या वाटेवरती गुरु तुमच्यासारखेच भेटावेत. अनुभव आणि ज्ञानाचे सागर निस्वार्थीपणे शिष्यास वाटावे. अनुभव आणि ज्ञानाचे सागर निस्वार्थीपणे शिष्यास वाटावे. धरावा हात असा विद्यार्थ्यांचा, त्यांच्या भविष्यापाशी सोडावा. तुमच्या एका शिकवणीने एक आदर्श नागरिक घडावा. तुमच्या पेरलेल्या विचारांवरती झुडुपांचा वटवृक्ष उभा राहावा. तुमच्या पेरलेल्या विचारांवरती झुडुपाचा वटवृक्ष उभा राहावा. तुम्ही तुमच्या ज्ञानरूपी सागर राष्ट्रहितासाठी सदा व्हावा. खूप लिहायचं होतं तुमच्याविषयी माझ्या आयुष्याच्या डायरीत, पण अक्षरच सापडले नाही मला तुम्ही शिकवलेल्या बाराखडी. सदैव राहील स्मरणात शिकवण ज्ञानज्योती क्लासेसची. फक्त हीच एक विनंती आहे, तुम्ही देखील आठवण ठेवा आम्हा विद्यार्थ्यांची. बच्चन मॅडमनी आम्हाला लावलेली सवय की जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्याला हायलाईट करा. ते आता जेव्हा 11वीचं आमचं स्टार्ट झालं ते शिकताना क्लासेसमध्ये सांगतात करा. फक्त तिथंच कन्सेप्ट शिकवलं, तिथं पुस्तकात शिकवत जात नाही. जेव्हा आम्ही स्वतःहून शिकतो तेव्हा त्यांची लावलेली सवय, स्टिकी नोटवर त्यांची सवय ही तिथं आता कळलं लागते की एकदा जी सवय लागते माणसाला त्याच्यावरनं की आम्हाला पण कळालं की कसं स्टिकी नोट्सवर लिहायचं, कसे छोटे छोटे पॉईंट्स बनवायचे. परत प्रसाद सरांनी शिकवलं की गणित
आलं तर ठीक आहे, पण ते गणित समजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. एकदा जर ते गणित समजलं तर त्याच्यासारखे अनेक भरपूर गणितं समजायला सोपे जातात. सायन्स असो, मॅथ्स असो, समजण्यासाठी इंग्लिश लँग्वेज ही खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी आमचं ग्रामर परफेक्ट करणं, त्यासाठी जोशी मॅडमनी खूप प्रयत्न घेतलेले आहेत. संस्कृतमध्ये पाठांतर करून घेणं, मज्जा मस्ती वर्गात अनेक अनुभवाच्या आयुष्यात काय घडत असतं, माणसाने कसं राहावं, याच्या अनेक गोष्टी आम्हाला गोखले मॅडमनी सांगितले. श्री सरांनी आम्हाला पेपरच्या आधी आमच्या घरी येऊन आम्हाला एक मोटिवेशन दिलं. प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही करा, होत आहे, हे एक पीक पॉईंट आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी पर्सनली त्यांना सांगितलं, त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. जान्हवी तिथे सर्वप्रथम सर्व शिक्षकांचं खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला इतकं छान मोटिवेशन दिलं आणि 10वीसाठी एवढा अभ्यास करण्याची प्रेरणा आम्हाला दिली. सर्वप्रथम शिरीष सरांबद्दल बोलते. सरांनी मी कधीच क्लासवर वेळेवर येत नव्हते आणि पहिला तास शिरीष सरांचाच होता. तर मी रोज 5 मिनिट शिरीष सरांचा ओरडा खात होते आणि तेवढं मला लक्षात आहे. पण आत्ता मला हळूहळू वेळेवर जायची सवय लागली आहे. आणि सायन्स तर माझं आधीपासून थोडं कच्चं होतं, पण बायोलॉजी मला खूप आवडत होतं. तर रंगम मॅडमनी ते आणखीच छान शिकवलं आणि मला आत्ता तर बायोलॉजी खूप आवडतं. मॅथ्स मला येत नव्हतं, पण प्रसाद सरांनी थोडी प्रॅक्टिस करून घेतली, त्यामुळे माझं मॅथ्स पण छान झालं आहे. आणि इंग्लिश तर मॅमने खूप छान शिकवलं. मला इंग्लिश त्यांच्यामुळं आवडते आणि मी 11वीसाठी इंग्लिश पण विषय निवडला आहे, कारण मला शिल्पा मॅडमकडून परत एकदा क्लासला जायचं आहे. आणि आज मी सगळ्यात जास्त गोखले मॅडमला मिस करते इथे. त्यांच्यामुळं मला खूप छान संस्कृत शिकायला मिळालं. त्यांच्याकडून आयुष्यातले वेगवेगळे अनुभव मला ऐकायला मिळाले. आणि गोखले मॅडमबद्दल काय बोलावं तेवढं थोडंसं आहे माझ्यासाठी. पण मी सर्वच शिक्षकांचे खूप 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 आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. माननीय व्यासपीठ आणि गुरुजनांना माझा सादर प्रणाम. मी प्रणव सचिन म्हणाले. आज या ठिकाणी माननीय व्यासपीठ म्हणण्याचं कारण असं की व्यासपीठ म्हणजे आपल्यासाठी व्यासपीठ म्हणजे आपल्यासाठी आदरणीय असलेल्या व्यक्तीचे स्थान. व्यासपीठ या शब्दाची फोड केल्यावर आपल्याला लक्षात येते व्यास अधिक पीठ म्हणजे व्यास महर्षी व्यास यांची जागा. महर्षी व्यास यांची जागा. व्यास ऋषींनी महाभारत आणि अनेक वेदांचे संकलन करून ऋषीजनांमध्ये स्वतःचे एक महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. म्हणजेच काय की आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीची जागा म्हणजे व्यासपीठ. आपल्या सगळ्यांसाठी शिक्षक हे खूप श्रेष्ठ ठरतात व त्यांना आदर म्हणून आदराने आपण माननीय व्यासपीठ असे म्हणतो. हे सर्व सांगण्याचे कारण असे की मागील वर्षी एका विद्यार्थ्याच्या मनोगतातून असे या व्यासपीठाचा अपमान झाल्याचे कानावर पडले होते आणि पुन्हा ही चूक कोणी करणार नाही याची ही अपेक्षा. मी 8वीपासून ज्ञानज्योती क्लासेस मध्ये शिकायला होतो. माझ्या मोठ्या ताईंचा अनुभव अतिशय चांगला असल्यामुळे व त्यांच्या शिक्षणातील प्रगती पाहून मला देखील इथे शिकण्याची इच्छा होत होती. सुरुवातीला म्हणजे हळूहळू सर्व शिक्षकांची नीट ओळख झाली माझ्याशी आणि सर्व शिक्षक मलाही चांगलेच ओळखू लागले. सर्व शिक्षक खास करून रंगमॅम बद्दल सांगायचं झालं तर ते मला नेहमी म्हणत, प्रणव अजून थोडंच बाकी आहे, थोडंच कष्ट करायचं बाकी आहे, फक्त तू करशील, तू स्वतःसाठी कर. या त्यांच्या विश्वासामुळे ते वाक्य माझ्या मनाला भिडायचं व डोक्यात राहायचं आणि त्यामुळे माझं जे उद्दिष्ट आहे ते
त्याच्याजवळ वाटचाल करण्याची मला त्याच्याजवळ वाटचाल करू लागलो. असंच एका वेळेस असंच एका पालक सभेला मला कळाले की शिक्षकांशी बोलताना मला कळाले की आपण कुठेतरी कमी पडतोय, आपले कष्ट कुठेतरी कमी पडत आहेत. तेव्हा खास करून शिरीष सरांशी बोलताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा ते पाहून शिरीष सरांनी मला घोट्यामिठी मारली आणि म्हणाले अजून थोडं जोर लावून करायला पाहिजे, पुन्हा एकदा जोर लावून कामाला लागा. तेव्हापासून रागावणारे सर, स्ट्रिक्ट सरांची दुसरी बाजू देखील मला कळाली आणि हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे. मी पाठांतराच्या बाबतीत अगोदरपासूनच खूप कच्चा आहे. संस्कृत विषयासारख्या पाठांतराच्या विषयात गोखले मॅम संस्कृत विषयासारख्या पाठांतर गोखले मॅम शिवाय कोणी करून घेतलं नसतं माझ्याकडून. इंग्लिशमध्ये मी अर्धा कच्चा होतो. त्याच्यामध्ये सुधारण्याचं काम शिल्पा मॅमचा खूप मोठा वाटा आहे. प्रसाद सरांसारख्या शांत संयमाने शिकवणारे व प्रत्येक बोर्डाच्या पेपरच्या दिवशी न विसरता आम्हाला शुभेच्छा द्यायला येणारे सर आम्ही कधीच विसरणार नाही. भलेही बोर्डाच्या पेपरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले असतील तरी देखील या सर्व शिक्षकांकडून एक शिकायला भेटले, ते म्हणजे हरता वो है जो शिकायत बार बार करता है, हरता वो है जो शिकायत बार बार करता है, जीतता वो है जो कोशिश बार बार करता है, जीतता वो है जो कोशिश बार बार करता है. नमस्कार, माझे नाव मानसी देशमुख. तसं बोलायचं तर भरपूर आहे, पण मी माझ्या मनातला काही मुद्दे ते लिहून काढले आहेत, प्रामाणिक मुद्दे. माझ्या यशाची सुरुवात म्हणजे ज्ञानज्योती क्लासेस. ज्ञानज्योती म्हणजे ज्ञानाची ज्योत, निरंतर प्रसार करणारी आणि त्याचप्रमाणे माझ्या अपुऱ्या ज्ञानाला अचूक दिशा देणारी माझी सर्वोत्तम ट्यूशन, असे माझे प्रामाणिक मत आहे. या वाटचालीत मला मोलाची व सर्वांगीण विकासाची तसेच मानसिक बळ देण्यासाठी माझ्या आवडत्या शिक्षिका रंगम मॅडम, गोखले मॅडम, जोशी मॅडम आणि आपल्या सगळ्यांचे आवडते प्रसाद सर, शिरीष सर आणि जाधव सर यांची मोलाची साथ मिळाली. येथे आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे माझा पूर्वी कमकुवत असलेला आत्मविश्वास तसेच वैचारिक दिशा यांच्या समुपदेशनामुळे सकारात्मकरित्या बदलल्या गेल्या. त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. आता शैक्षणिक विषयाबद्दल बोलायचे म्हणाल तर क्लासेसच्या टेस्ट सिरीजमुळे माझ्या मनातील 10वी बोर्ड परीक्षेचे ओझे बरेच प्रमाणात कमी झाले. त्याचा परिणाम म्हणजे पहिल्या पेपरपासून अंतिम पेपरपर्यंत मी माझे सर्वोत्तम देऊ शकले. म्हणजेच क्लासेसचे पेपर पॅटर्न आणि टफ चेकिंगमुळे बोर्डाचे पेपर खूप सोपे वाटले. आणि अजून सांगायचे म्हणजे माझ्या पुढच्या वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रसाद सर, रंगम मॅडम आणि सर्व शिक्षकांची मोलाची साथ मिळाली. या माझ्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात त्यांनी खूप कडक पद्धतीने वाटचाल करायला लावली व त्यामुळेच मी या यशाचा आनंद घेऊ शकले. शेवटी मी माझ्या सर्व शिक्षकांना सांगू इच्छिते, तुम्ही लावलेली अभ्यासाची सवय मी निरंतर चालू ठेवेन. तसेच तुम्ही पदोपदी दिलेल्या चांगल्या विचारांचा ठेवा मला पदोपदी शिक्षण तसेच पुढील माझ्या जीवनाच्या टप्प्यावर मोलाचा ठरेल. खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे माझ्या जीवनाची दिशा बदलली, त्याबद्दल धन्यवाद. आदित्यनंतर एखादंच कोणीतरी. सर, मी आदित्य पवार. मी या क्लासेसमध्ये इयत्ता 9वीमध्ये आलो आणि मी गणित आणि विज्ञान माझं चांगलंच होतं. ते इथं आल्यामुळे अजून चांगले झाले. शिरीष सरांमुळे फक्त गणित नाही तर संस्कृतचे पाठांतर कसे करायचे हे सगळे मला नीट समजले. शिरीष सरांनी मला चॅलेंज दिला होता की संस्कृतमध्ये 100पैकी 100 घ्यायचे. ते तर घेता आले नाही मला, पण 97 गुण मी संस्कृतमध्ये मिळवू शकलो. आणि गणितामध्ये पण मला 99 मिळाले. ते
शिरीष सर आणि प्रसाद सरांनी शिकवल्यामुळेच. इंग्लिश माझे चांगले होते, पण मला इंग्लिशमध्ये अजून पडावी अशी मॅमची आणि माझी दोघांची अपेक्षा होती. सायन्स माझं थोडं कच्चं होतं, ते ट्युशनमध्ये आल्यामुळे अजून चांगले झाले. धन्यवाद. माझं नाव अंतरा शेखदार. मी हरिबाई प्रशालेची विद्यार्थिनी होते आणि सर्वप्रथम मी सर्व शिक्षकांचे आभार मानते की त्यांच्यामुळेच मी येथे उभी आहे आणि मला हे यश प्राप्त झाले आहे. मी इयत्ता 8वीमध्ये या ट्युशनमध्ये आले. सुरुवातीला मी अभ्यासात थोडीशी कच्ची होते, म्हणजे गणिताचा पेपर असायचा तेव्हा मी गणित सगळे रट्टा मारून जात होते, पण 8वी तालामध्ये क्लासेसमध्ये आल्यावर ती सवय मोडली आणि गणितामध्ये प्रत्यक्षात गणितं करून बघायची प्रॅक्टिस झाली. मला सर्वप्रथम रंगा मॅमचे मी खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांच्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं, प्रेरणा मिळाली, माझा आत्मविश्वासही वाढला. त्यांच्याशी बोलताना कधीच असं वाटलं नाही की त्या माझ्या टीचर आहेत. मला नेहमी असंच वाटत होतं की त्या माझ्या एक चांगल्या मैत्रीण आहेत. त्यामुळे मला चांगले गुण मिळवता आले. इंग्लिशमध्ये माझं ग्रामर कच्चं होतं, परंतु जोशी मॅडममुळे तेही चांगलं झालं. कुलकर्णी सरांमुळे शिस्त लाभली, वेळेचं महत्त्व कळालं. त्यामुळे येथे मी बसलेल्या सर्व शिक्षकांचे पुनश्च एकदा मनापासून आभार मानते. थँक्यू. प्रथम सर्व गुरूंना माझा नमस्कार. मी नुपूर राजे ज्ञानज्योती क्लासेसला याच वर्षी जॉईन झाले. इथे येण्याआधी लवकर उठायची व नियमित अभ्यास करायची मला सवय नव्हती, पण ती मला लागली. इथले सर्वच शिक्षक खूप सपोर्टिव्ह आहेत. ते वेळोवेळी आमचे मार्गदर्शन करत होते. रंगम मॅडम यांच्याबद्दल बोलावे तेवढे कमी. त्या आम्हाला सतत अभ्यास करा पोरांनो म्हणून मोटिवेट करत होत्या. सायन्स विषय तर मला कधी आवडत नव्हता व अवघडही जायचा, पण रंगम मॅडमने सायन्स शिकवल्यापासून तो माझा फेवरेट सब्जेक्ट झाला. त्या सायन्सचे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून सांगत होत्या, जे मला कधीही झाले नाही. ज्ञानज्योती क्लासेसमध्ये मी जोशी मॅडममुळेच आले. त्यांच्यामुळेच माझी इंग्लिश विषयात प्रगती झाली. ग्रामर मला जास्त जमायचे नाही, पण नंतर ते खूपच सुधारले आणि हायेस्ट मार्क मला इंग्लिशमध्येच मिळाले. मी रंगम मॅडम, जोशी मॅडम, प्रसाद सर, गोखले मॅडम आणि पुजारी सर यांची खूप ऋणी आहे. मला बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. गुरुदेवो नमो नमः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री नमो नमः. नमस्कार, मी मृणाल केवटे. मी ज्ञानप्रबोधिनी शाळेची विद्यार्थिनी आहे. आज आपल्या सर्व शिक्षकांनी आपल्यासाठी 10वीच्या गुणांवर कौतुक सोहळा आपला ठेवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. खरं तर हे आपले मार्क म्हणजे त्यांच्यामुळेच आपल्याला मिळवता आले. त्यांनी वेळोवेळी आपल्याला शंकांचे निरसन केले. शिकवताना वर्गात सर्व डाऊट्स क्लिअर केले. रंगम मॅडमनी नेहमी मला मोटिवेट केले. त्यांनी इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगितले, कसं अभ्यास करायचा, दिवसाचे कसे नियोजन करायचे अभ्यासाचे, तेही त्यांनी सांगितले. मॅथ्स हा विषय मला अवघड जायचा, पण प्रसाद सरांमुळे मला मॅथ्सची गोडी लागली आणि शिरीष सरांनी देखील आम्हाला मॅथ्समध्ये खूप हेल्प केली. तसेच जोशी मॅडममुळे आमचे ग्रामर पक्के झाले इंग्लिशचे. तसेच गोखले मॅडममुळे मला संस्कृत विषय आधीपासूनच खूप आवडायचा. त्यानंतर त्यांच्यामुळे खूप सोपा वाटू लागला. खरं तर मला 10वीमध्ये 100पैकी 100 मिळवायचे होते संस्कृतमध्ये, पण 99 मार्क मिळाले, याचे खूप वाईट वाटते. पण सर्व शिक्षकांचे मी खूप आभार मानते. त्यांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले. हे आम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप उपयोगी पडेल. धन्यवाद.